Hello dear student, welcome to our channel The Science Pharmacist. The Science Pharmacist या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण एक इंटरेस्टिंग टॉपिक सुरू करणार आहोत आपल्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये, ज्याचं नाव आहे आणि इम्पॉर्टंट चॅप्टर आहे त्याचं नाव आहे जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री. मागच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं होतं, जिओ की क्लासिफिकेशन बघितलं होते आपण, वेगवेगळे क्लासिफिकेशन बघितले होते. आता त्याच्या पुढे आपण जिओसी बघणार आहोत. तर आता जिओसीमध्ये फर्स्ट ऑफ ऑल आपण पहिला पॉईंट कोणता, हायब्रिडायझेशन बघणार आहोत. तर हायब्रिडायझेशनमध्ये काय आहे, तर पहिले डेफिनेशन समजून घ्या. द प्रोसेस ऑफ मिक्सिंग ऑटोमिक ऑर्बिटल. द प्रोसेस होणार एखादी कोणती मिक्सिंगची प्रोसिजर होणार काचे, ॲटॉमिक ऑर्बिटलची. ॲटॉमिक ऑर्बिट आपण ऑर्बिट शिकले होते पूर्ण पिरियडिक क्लासिफिकेशनमध्ये. त्याचं कसं ॲटॉमिक ऑर्बिटलचं काय होणार, टू फ्रॉम अ सेट ऑफ न्यू इक्विव्हॅलेंट ऑर्बिटल. म्हणजे कोणता शब्द महत्त्वाचा आहे, न्यू इक्विव्हॅलेंट ऑर्बिटल. इक्विव्हॅलेंट ऑर्बिटल कोणते कोणते ते आता एक 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 पुढे येत जाईल. ते इज टर्म ॲज हायब्रिडायझेशन. सोपी डेफिनेशन आहे, कायच अवघड नाही. प्रोसेस ऑफ मिक्सिंग ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल टू फ्रॉम अ न्यू इक्विव्हॅलेंट ऑर्बिटल इज टर्म ॲज हायब्रिडायझेशन. देर आर 3 टाईप्स. त्याच्यात मेनली 3 टाईप पडतात, sp3, sp2 आणि sp3. आपल्या फार्मास्युटिकल्समध्ये जिओसीचं कमी प्रमाणात असल्यामुळे आपण मेन गोष्टीचं डिस्कशन करणार आहोत. तर आता आपण वन बाय वन डिस्कशन करणार आहोत. ते म्हणजे आता sp3 हायब्रिडायझेशन. sp3 हायब्रिडायझेशनमध्ये आता आपण काय त्याची जॉमेट्री बघणार आहोत. ते असते टेट्राहायड्रल. टेट्रामध्ये 4 हायड्रल असते. हे बघा, इथून हे एवढा अँगल, हे एवढा अँगल, हे एवढा अँगल, हे एवढा अँगल, हे आपलं टेट्राहायड्रल स्ट्रक्चर आहे. त्यानंतर आता आपला बॉन्ड अँगल. बॉन्डचा अँगल किती येतो, 109 डिग्री 28 मिनिट. म्हणजे इथून हे एवढं अंतर आहे 109 डिग्री 28 मिनिट. त्यानंतर इथे आता आपण त्याचं नेचर इम्पॉर्टंट असते. कारण त्यामध्ये आता आपण sp3 शिकत आहेत. sp3 मध्ये आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल काय असते, एस कॅरेक्टर आणि पी कॅरेक्टर. आता पीचे 3 कॅरेक्टर आहेत, म्हणजे 25 आणि 75 हे मात्र येणार. तर तसंच आहे, एस कॅरेक्टर आपलं सगळ्यात कमी आहे, त्यामुळे ते 25 आणि 75 आपले याचं येते. त्यानंतर फर्स्ट ऑफ ऑल एक्झाम्पल काय आहेत, अल्केनचे एक्झाम्पल आहेत मिथेन, इथेन, प्रोपेन. सिंगल बॉन्डमध्ये येतात, म्हणजे सॅच्युरेटेड कंपाऊंड, कारण कंपाऊंडला एनी लागलेलं आहे. तर हे आहे आता sp3. आता आपण नेक्स्ट बघू sp2चं काय असते. तर आता आपण नेक्स्ट पार्ट कोणता बघणार, तो म्हणजे sp2. sp2 बघणार आहोत. sp2 मध्ये महत्त्वाची गोष्ट जर म्हटली तर आता आपण सेम टू सेम sp2 हायब्रिडायझेशन. त्याच्यामध्ये जॉमेट्री आहे त्याची ट्रायगोनल प्लेनर. हे ट्रायगोनल प्लेनर इथून एवढं अंतर असते, याचं 120 डिग्री सेल्सिअस. बॉन्ड अँगल आहे 120 डिग्री सेल्सिअस. नेचर काय आहे त्याचा, नेचर sp2चं नेचर आहे त्याच्यामध्ये एस कॅरेक्टर आहे 33.3% आणि पी कॅरेक्टर आहे 66.6%. हे कॅरेक्टर आहेत महत्त्वाचे. त्यानंतर एक्झाम्पल काय आहेत की डबल बॉन्ड म्हणून येते, अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन डबल बॉन्ड, कारण इथं ENA आलेलं आहे. पुढे बघणार आहोत. हे आता झालं sp2 हायब्रिडायझेशन. आता आपल्याला बघायचं आहे sp2. आता आपण sp2 हायब्रिडायझेशन बघितलं. आता आपल्याला बघायचं आहे sp हायब्रिडायझेशन, कारण आपल्या हायब्रिडायझेशनचे 3 प्रकार पडतात, sp3, नंतर sp2, नंतर sp3 बघितलं. ट्रायगोनल प्लेनर कोणता आहे, sp2. टेट्राहायड्रल आहे sp3 आणि sp आहे आपलं लिनियर. आता जॉमेट्री काय आहे याची, लिनियर म्हणजे 120 डिग्री सेल्सिअसमध्ये असं येऊ शकते, असं खाली येऊ शकते, या टाईपचे स्ट्रक्चर येऊ शकतात. 180 डिग्री सेल्सिअस लिनियर एका रेषेमध्ये. त्यानंतर त्याचं नेचर काय आहे, आता sp म्हणल्यावर 50-50% चान्सेस आहेत एस यायचे, पी यायचे. हे कशासाठी येऊ शकते, अल्केन, इथिन, प्रोपिल याच्या बाबतीत येऊ शकते. आता आपण डिटर्मिनेशन ऑफ हायब्रिडायझेशनची फर्स्ट स्टेप्स आज शिकणार आहे. उरलेली दुसरी स्टेप्स आपण लोन पेअर, बॉन्ड पेअर कोणत्या आहेत ते नेक्स्ट लेक्चर बघू. तर
डिटर्मिनेशन ऑफ हायब्रिडायझेशन फर्स्ट स्टेप्स. सो आता डिटर्मिनेशन ऑफ हायब्रिडायझेशनमध्ये 2 मेथड येतात. एक येते फर्स्ट मेथड, एक येते सेकंड मेथड. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण फर्स्ट मेथड बघणार आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये आपल्याला उरलेला पार्ट आपण बघणार आहोत. नेक्स्ट लेक्चरमध्ये ते कोणता असतो, सेकंड मेथड, आणि त्यानंतर आपला ॲप्लिकेशन. आता बघा, नंबर ऑफ पाय बॉन्ड. तर पाय बॉन्ड 0, 1, 2 0 असेल तर sp3, 1 असेल तर sp2, 2 असेल तर sp. सो तर हे टेबल IMP आहे, पार्ट करायलाच पाहिजे. सोपा आहे, काय अवघड नाही एवढा. हां, तर आता आपण हायब्रिडायझेशन कसं द्यायचं हे बघू थोडक्यात. आता बघा हायब्रिडायझेशन कसं द्यायचं. आता sp3साठी मी सांगितलं होतं सिंगल बॉन्ड, sp2साठी सांगितलं होतं मी डबल बॉन्ड, आणि sp साठी सांगितलं होतं ट्रिपल बॉन्ड. सो तर आता आपले हे एक रँडमली एक स्ट्रक्चर आहे. आता रँडमली हे एक स्ट्रक्चर आहे, याच्यामध्ये काय करायचं आपल्याला की हे एक CS3, हे एक CS3, हे आपले काय आहे सिंगल बॉन्ड आहे, म्हणून याच्या खाली sp3 लिहून टाका, sp3 लिहून टाका. त्यानंतर या आणि या बॉन्डमध्ये डबल बॉन्ड असल्यामुळे sp2 येतं, आणि याच्यामध्ये पण sp2 येतं, म्हणजे sp3 sp2 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 sp3 हे इत्यादी आपलं येऊन जाते. या कार्बन sp3 सिंगल, हा कार्बन डबल बॉन्ड घेऊन आला म्हणून sp2, हा कार्बन डबल बॉन्ड घेऊन आला म्हणून sp2, हा एक कार्बन डबल बॉन्ड घेऊन आला म्हणून sp2. येते एक sp2 येते अजून, याचं घ्या sp2. सिंगल बॉन्ड म्हणलं तर sp3 sp2 डबल sp ट्रिपल. आता नेक्स्ट पॉईंटमध्ये सुरुवातीला बघा, ट्रिपल बॉन्ड आहे sp, डबल बॉन्ड आहे sp2 sp2, बाकीचे sp3, सिंगल बॉन्ड आहे, इथं पण सिंगल बॉन्ड आहे sp3, म्हणजे sp3 sp2 sp2 sp3 sp, आणि इथे एक sp. असं आपलं नाव द्यायचे. उद्याच्या लेक्चरमध्ये आता आपण लोन पेअर, बॉन्ड पेअर नावाची कन्सेप्ट बघणार आहोत. त्यानंतर आपण ॲप्लिकेशन बघणार आहोत. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.